या जय टोकन ठेवा आणि बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर माझं मूळ जिल्हा सोलापूर आहे, पण सध्या सर मी पोलीस मुख्यालय कलिना येथून आलेलो आहे, प्रशिक्षण चालवण्यात आलं. ओके. पोलीस प्रशासनामध्ये महिलांचं प्रमाण वाढवण्यासाठी उपाययोजना सांगावं 3. सर नियमितपणे जनजागृती करणं पोलीस स्टेशनच्या वेळेला, आणि शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांना पोलीस प्रशासनाबद्दल समजून सांगेल, आणि पोलीस प्रशासनमध्ये ज्यावेळेला महिला येतात आणि तेव्हा त्यांना किती सुरक्षितता आहे तिथे चांगल्या पद्धतीने ते समजून सांगायचं. बरं, तुम्ही सोलापूरचे आहात? येस सर. सोलापूरचा जो रिजन आहे बघा, तिथं कसे गुन्हे घडतात? सर तिथे बाईगिरी गुंडगिरीचं प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे, आणि त्याचबरोबर सर सायबर क्राईम देखील थोडंफार प्रमाणात आढळून यायला लागले सर त्या साईडला पण. आणि सर जे शेत जमिनीची जे भांडणं आहेत त्या प्रकारची देखील वादविवाद जास्तीत जास्त प्रमाणात ते केसेस दाखल होते. बरं, महिलांशी संबंधित काही कायदे सांगा बरं. सर महिला हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005चा कायदा आहे, आणि हुंडा प्रतिबंध कायदा तो 1961चा तो कायदा आहे. आणि बरं, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगा बरं. केमिकल झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे मूलतः तापमानातील जी समानता आहे त्या दृष्टिकोनातून आहे सर. समजा एखादं ए आणि बी हे दोन घटक आहेत, आणि त्याचे तापमान शी जर कंपॅरिझन केलं तर ए आणि बीचं तापमान हे समान असेल. आणि ह्याचं ॲप्लिकेशन मेकॅनिकल ॲप्लिकेशन बघायला गेलं तर थर्मामीटरमध्ये आपण वापरू शकतो सर. तुम्ही सध्या कुठलं ट्रेनिंग घेता? सर मॅम मी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदासाठी. राजकीय दबाव तुम्ही कसा हाताळाल बरं उद्या PSI ला तुमची नियुक्ती झाल्यावरती? येस मॅम, मी ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा नक्कीच आदर करतो, पण मी कायद्याच्या अधीन राहूनच कोणतेही कर्तव्य पार पडत असताना निष्पक्षपणे आणि प्रामाणिक राहूनच काम करेन. कोणत्याही जर राजकीय दबाव भरपूर आलाच तर मी वरिष्ठांना याबाबत चांगल्या पद्धतीने कळवेन, पण मी कायद्याच्या अधीन राहूनच काम करेन. बेकायदेशीर कोणत्याही प्रकारचं. महाराष्ट्राचं जे पोलीस खाते कधी सुरू झालं ते? 2 जानेवारी 1961 पासून स्थापना झाली मॅडम. नक्की? येस मॅम. कोणत्या कायद्यांवर आधारित काम करतं पोलीस खातं? कुठल्या कायद्यांचा आधार घेतं काम करताना? मुंबई पोलीस अधिनियम 1951 आणि BNSS आणि BSA हे नवीन कायदे जे आहेत त्यांचा देखील आधार असतो. आणि मला त्यांचा फुल फॉर्म सांगता येईल का? येस मॅम. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि BSA म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम. आणि महिलांच्या सुरक्षेविषयक सध्या कुठले कायदे आहेत आपल्याकडे? मॅम महिला घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005चा, आणि हुंडाबंदी प्रतिबंध कायदा 1961चा, आणि त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006चा. असे वेगवेगळे कायदे. महिला पोलिसांचे काय प्रॉब्लेम्स असतात? मॅम महिला पोलिसांचं जे पोलीस प्रशासनामध्ये जे काही पायाभूत सुविधांचा अभाव आढळतो, जसे की चेंजिंग रूम्स म्हणा किंवा त्यांना विश्रांतीगृह त्या गोष्टी थोडंसं, आणि सॅनिटरी पॅड्स वगैरे ज्या काळात त्यांना मासिक पाळी दरम्यान थोडंसं त्या समस्या भेडसावतात. आणि त्याचबरोबर बंदोबस्तच्या वेळेला कामामध्ये अनियमितता असल्यामुळे वर्किंग करत असताना जर त्यांना मासिक पाळी आलीच तर त्यावेळेला गंभीर समस्या देखील शरीरावरती होत असेल अशा प्रकारच्या. आणि त्याचबरोबर सर ताणतणाव असल्यामुळे पोलीस प्रशासन आणि त्यांचं फॅमिली पर्सनल लाईफ मेंटेन करणं थोडंसं त्यांना जड जाऊ शकतं. मला फिजिकलमध्ये किती मार्क्स आले? मॅडम मला फिजिकलला 83 मार्क आहे. 83? येस मॅडम. BMI कसं कॅल्क्युलेट करतो आपण? बॉडी मास इंडेक्स? हाईट आणि वजनाचं गुणोत्तर असतं मॅडम. पोलीस खात्यामध्ये समजा टिपिकली आपण एक BMI मेंटेन केला असेल, त्याच्या खाली असेल तो BMI त्या रेंजच्या, तर एक स्पेशल भत्ता पण दिला जातो, त्याच्याविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? नाही मॅडम. बरं, PSI बनलं सगळ्यात पहिलं काम काय करणार तुम्ही? मॅम जास्तीत जास्त लोकांप्रती पोलीस प्रशासन जे आहे ते संवेदनशील पद्धतीने मी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा
प्रयत्न करेन, त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेन मॅडम. ठीक आहे. फोर्स पण काय आहे बरं? सर, ज्या वेळेला 26/11चा हल्ला झाला त्यानंतर दहशतवादी संघटनेला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी फोर्स 1ची स्थापना करण्यात आली सर. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव नाईस डे. हॅव नाईस डे.